आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा प्रकरण 4 हा जो प्रकरण आहे हे प्रकरण आज आपण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. या प्रकरणाचे नाव आहे विद्युतधारेचे परिणाम. विद्युतधारेचे परिणाम हा जो पाठ आहे हा आपल्याला परीक्षेसाठी विचारला जाणारा म्हणजे आपल्याला 5 ते 7 मार्काला विचारला जाणारा प्रकरण आहे. यामध्ये तुम्हाला या वर्षीच्या सिलेबस मध्ये म्हणजे कोविड-19च्या सिलेबस या वर्षीच्या सिलेबस मध्ये याचा बराचसा भाग तुम्हाला कमी करण्यात आलेला आहे. तुम्ही जर तुमच्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक जर तुम्ही पाहिलं 47 वर्ष तर यामध्ये कटलेला भाग जो आहे, कमी झालेला भाग, वगळलेला भाग जो आहे यामध्ये 5 ओळ जी दिलेली आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 5 ओळीमध्ये तुम्हाला दिसते बघा की मागील इयत्तेमध्ये विद्युतधारेचा आपण याविषयी अभ्यास करणार हा भाग तो अभ्यासणार आहोत. म्हणजे याच्या 3 ओळी कमी झाल्या आहेत. म्हणजे याच्यातले काही भाग जे विचारले गेले होते विद्युतधारेचा, विद्युतधारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चरित्र आणि यंत्र यांचं कार्य पाहणार आहोत. असा भाग जे दिलाय तो वगळण्यात आला असा म्हटलेला आहे. पण आपल्याला बराचसा भाग स्वयंअध्ययनासाठी आहे म्हणजे तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. सांगायचे घटक म्हणजे तुम्हाला बराचसा भाग कमी झालेला जरी असला तरी हा भाग आपल्याला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. कारण की आपल्याला पुढे 11वी आणि 12वी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला येणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी हा महत्वाचा भाग तुम्हाला लागणारच आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. असो, वर्ग 9वीतल्या घटकावरती असलेला आपल्या पाठामध्ये प्रश्न दिलेले थोडे आठवा. आपण थोडे आठवा असं दिलेला आहे. थोडे आठवाचा जो पहिला प्रश्न जो आहे तो आपण पहिल्यांदा जाणून घेऊया काय आहे. थोड्या आठवामध्ये तुम्हाला काय विचारलंय की पदार्थ हे सुवाहक आहे की दुर्वाहक आहे कशावर ठरवते. तर आपल्याला माहिती आहे रोधकता. रोधकता ही कशाला म्हणायची. आता रोध आपण हा जो घटक आहे हा मागच्या वर्षीच्या सिलेबस मध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे. पदार्थाच्या रोधकतेवर त्या पदार्थाची सुवाहकता म्हणजे वाहकता आणि दुर्वाहकता ही अवलंबून असते. म्हणजे याला आपण विसवाहक म्हणतो. विसवाहक वाहक कशाला म्हणायचं आणि विसवाहक कशाला म्हणायचं. यामध्ये ज्या पदार्थाची रोधकता ही जास्त असते. आता रोधकता म्हणजे वाहकातून जेव्हा विद्युतधारा वाहते म्हणजे जर या तारेच्या टोकाला या तारेला जर का आपण धनाग्र जोडलं तर याचा प्रवाह जो आहे इलेक्ट्रॉनचा प्रवाह यामधून काय होतो वाहू लागतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वाहकामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स चे वहन हे होत असते. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनचे वहन हे नेहमी ऋण टोकाकडून धन टोकाकडे जरी होत असले तर आपण संकेतमान्य दिशा मात्र कोणती दाखवत असतो ही धनकडून ऋणकडे दाखवत असतो. हे आपण मागच्या वर्षी शिकलो आहे. आता रोधकता हा घटक काय आहे की ज्या पदार्थातून विद्युतधारा वाहू शकते म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन होऊ शकतं अशा पदार्थाला आपण सुवाहक किंवा आपण त्याला वाहक पदार्थ म्हटलेला आहे. मग प्रत्येक पदार्थ हा अणुरेणूपासून बनलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि अणुरेणूमध्ये आपल्याला माहिती आहे अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन ही विद्युतधारेचे वहन करत असतात. परंतु सगळ्याच पदार्थांमधून इलेक्ट्रॉनचे वहन होते का तर आपल्याकडून उत्तर येतं की नाही. मग का होत नाही. पदार्थ तर अणूपासून बनलेले असतात, अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, परंतु का वाहू शकत नाही. तर काही पदार्थातून इलेक्ट्रॉन वाहू शकतात तर काही पदार्थातून वाहू शकत नाही. याचं मुख्य कारण आहे त्या पदार्थाची रोधकता. रोधकता म्हणजे इलेक्ट्रॉनचे वहन होताना त्याला होणारा जर अडथळा असेल म्हणजे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विद्युतधारा वाहत असताना मुक्त इलेक्ट्रॉन ही सहज ज्या पदार्थातून वाहतात त्या पदार्थाला आपण म्हटलेलं आहे वाहक पदार्थ.
परंतु बरेचसे असे घटक आहे, काच आहे, लाकूड आहे, त्यानंतर कागद आहे, तर या पदार्थातून प्लास्टिक असेल, या पदार्थातून विद्युतधारा ही वाहू शकत नाही. त्याचं कारण काय आहे की त्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन हे नसतात. म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन ही ज्या पदार्थामध्ये असतात, म्हणजे पदार्थाची रोधकता जितकी कमी तो पदार्थ कसा असतो, वाहक पदार्थ असतो. म्हणजे ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्याला आपण काय म्हणतो, वाहक म्हणतो, सुवाहक म्हणतो. ज्या पदार्थाची रोधकता ही जास्त असते त्या पदार्थातून विद्युतधारेचं वहन होत नाही. मग कोणत्या पदार्थातून विद्युतधारेचं वहन होऊ शकतं, त्याच्यामध्ये आपण सांगतो लोखंड असेल, अल्युमिनियम असेल, चांदी असेल, सोने असेल, यासारख्या पदार्थातून विद्युतधारा वाहू शकते. म्हणजे यातील इलेक्ट्रॉन्स हे मुक्त इलेक्ट्रॉन हे सहज काय होऊ शकतात, वाहू शकतात. परंतु कागद, लाकूड यासारख्या वस्तूतून, प्लास्टिक सारख्या वस्तूतून विद्युतधारेचं वहन होत नाही. कारण की इलेक्ट्रॉनचे वहन होताना, इलेक्ट्रॉन वहन होत असताना त्याला होणारा जो अडथळा असतो हा जितका जास्त असतो तितकी त्याची रोधकता कशी असते, ही जास्त असते. आणि ज्याची रोधकता कमी आहे तो पदार्थ वाहक पदार्थ असतो, हे आपण जाणलं. मग विद्युत रोधकता कशाला म्हणायची की ज्या पदार्थाची रोधकता ही जास्त असते अशा पदार्थांमध्ये दुर्वाहक पदार्थ, विसंवाहक पदार्थ म्हटलं जातं. याच्यामध्ये काच आहे, रबर आहे, लाकूड आहे, कापूस आहे, यासारख्या पदार्थातून विद्युतधारेचं वहन होत नाही. कारण की त्या पदार्थाची रोधकता कशी असते, जास्त असते. ज्या पदार्थाची रोधकता जास्त तो पदार्थ विसंवाहक, ज्या पदार्थाची रोधकता कमी तो पदार्थ आहे विसंवाहक. हे आपण मागील वर्षीला शिकलो आहे. थोडा आठवता प्रश्न आपल्याला विचारला गेलेला जो आहे तो स्वयं अध्ययनासाठी जरी असला तरी तर तो आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. ते आपल्याला लक्षात आलं असेल पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न का, लोखंड हे विद्युत सुवाहक आहे परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा उचलताना आपल्याला विजेचा झटका का बसत नाही. आपल्याला निश्चित माहिती आहे कोणत्याही वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन्स असले तरीही त्या इलेक्ट्रॉनला वाहून नेण्यासाठी बलाची आवश्यकता असते. आणि ज्याला बल लावलं जातं, विद्युत चलबल म्हणेल मी, ज्या पदार्थातून विद्युतधारा वाहू शकते म्हणजे त्यातील असणारे इलेक्ट्रॉन हे सहज वाहतात का तर नाही, तर त्या पदार्थाला बल लावून, ऊर्जा लावून त्यांचे काय केले जाते, वहन घडून आणले जाते. परंतु रस्त्याला पडलेला, खाली पडलेला त्यातून कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन वाहत नसतील. म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन जरी असतील परंतु त्याला जर विद्युत स्रोताला जर जोडलेला नसेल तर तो विजेचा झटका देऊ शकत नाही. परंतु तो जर विद्युत धारेला जर जोडलेला असेल किंवा विद्युत स्रोताला जर जोडलेला असेल तर तो विजेचा झटका देऊ शकतो. परंतु विजेचा झटका देण्यासाठी किंवा झटका लागण्यासाठी आपल्याला माहिती किती, 220 ते 230 एवढे विभवांतर त्या तारेमध्ये असेल तर आपल्याला विजेचा झटका हा पडतो. आणि 12 व्होल्ट सारखे विद्युत स्रोतापासून आपल्याला विजेचा झटका जाणवत नाही. आपण मागील येतेमध्ये हा पाठाचा बराचसा अभ्यास केलेला आहे. असाच हा पाठ आपल्याला पुढे अभ्यासाचा आहे. तर वस्तूचे धनप्रभारित व ऋणप्रभारित होण्यामागचं कारण की एका वस्तूवरून इलेक्ट्रॉन्स हे दुसऱ्या वस्तूवर जातात हे आपल्याला माहिती आहे. विद्युत धनप्रभारित म्हणजे धनप्रभारित वस्तू कधी होते, जेव्हा इलेक्ट्रॉनचं स्थानांतरण होतं तेव्हा पदार्थ धनप्रभारित असतो. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या वाढते तेव्हा तो ऋणप्रभारित होतो. म्हणजे ज्यावरचे प्रभार कमी होतात म्हणजे स्थानांतरण, इलेक्ट्रॉनचे स्थानांतरण झाले धनप्रभारित होतो. आणि ऋणप्रभारित कधी होतो, ज्यावरती इलेक्ट्रॉनचं स्थानांतरण झाल्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली असते तो पदार्थ हा ऋणप्रभारित झालेला असतो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये निरीक्षण करा असं चर्चा करा असा एक प्रश्न आहे. आणि तो प्रश्न तुम्हाला पान क्रमांक 47 वरतीला प्रश्न जो आहे तर तेव्हा तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत. पाच चित्र अशी आहेत तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अ, ब, क अशी चित्र दिलेली आहेत. ही चित्र तुम्हाला म्हणतायत की बाबा तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसते, विद्युतधारेचे कोणकोणते तुम्हाला परिणाम हे जाणवतात, म्हणजे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात. तर मग तुम्हाला सांगायचे कोणकोणते परिणाम यामध्ये आढळतात.
तर यामध्ये तुम्हाला विद्युतधारेचा पहिली जी आकृती आहे, पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की अ आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर अ आकृतीमध्ये तुम्हाला ओव्हन दिसत आहे, संगणक आहे, दिवा आहे, पंखा आहे, विद्युत घंटा आहे. ही जी आहे तर ही यांत्रिक ऊर्जेचं तुम्हाला या ठिकाणीचे उदाहरण तुम्हाला हे दिसत आहे. म्हणजे तुम्हाला कोणता परिणाम दिसत आहे, विद्युतधारेचे रूपांतरण यांत्रिक ऊर्जेमध्ये केलेले आहे असं तुम्हाला ब आकृती दर्शवते. विद्युत चुंबकीय परिणाम तुम्हाला क आकृती दर्शवते. आणि पहिली जी आहे तर त्यामध्ये ओव्हन हा विद्युतचे रूपांतरण हे उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरण, विद्युतधारेचा औष्णिक परिणाम तुम्हाला या ठिकाणी दिसेल. प्रकाश आहे, प्रकाश ऊर्जेमध्ये सुद्धा केलं जातं. ओव्हन मध्ये उष्णता ऊर्जेमध्ये निर्माण केलं जातं. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम हा यांत्रिक ऊर्जेचा परिणाम. आणि तिसरा जी काय आकृती आहे ती आकृती काय दर्शवते तुम्हाला की विद्युत घंटा म्हणजे तुम्हाला विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम, असे तुम्हाला कोणकोणते परिणाम इथं दिसत आहेत, इथं तुम्हाला परिणाम विचारले. ठीक आहे, तुम्हाला 3 परिणाम तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम, यांत्रिक ऊर्जा आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे विद्युत घंटा म्हणजे चुंबकीय परिणाम, म्हणजे विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. 3. आता हे झालं औष्णिक परिणाम, चुंबकीय परिणाम, विद्युतधारेमुळे प्रकाश निर्माण होणे, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण होणे आणि विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर होणे. म्हणजे ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्ट करता येत नाही, परंतु ऊर्जा मात्र एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित करता येते हे आपल्याला माहिती आहे. तर पहा, विद्युत ऊर्जेचे स्थानांतरण असा आपल्याला एक घटक दिलेला आहे, तो आपण पाहूया. आपल्याला पाठ्यपुस्तक पान क्रमांक 47 वरची तुम्हाला एक घटक दिलेला आहे. हे करून पहा. यामध्ये तुम्हाला ताराची जोडणी, समजा ही ताराची जोडणी दिलेली आहे. त्यामध्ये विद्युत घट आहे, धनाग्र आणि ऋणाग्र. मोठ्या रेषेनं दाखवलेला धनाग्र असतो आणि लहान रेषेनं हा ऋणाग्र दाखवलेला आहे. हे घट यामध्ये व्होल्टमीटर बसवलेला आहे व्होल्टेज मोजण्यासाठी, विद्युत विभवांतर मोजण्यासाठी. इथं व्ही न दर्शवलेलं विभवांतर. या रोधामध्ये आर हा रोध आहे, याला आपण रोध म्हणूया. रोध हा तारेच्या ए आणि बी या टोकाला जोडलेला आहे. या ए टोक जे आहे हे विद्युत घटाच्या धनाग्राला जोडलेला आहे. तर हे बी जे टोक आहे तर हे बी टोक हे विद्युत घटाच्या ऋणाग्राला जोडलेला आहे. आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग या ठिकाणी विद्युत विभव हा अधिक असतो आणि या ठिकाणी विद्युत विभव हा कमी असतो. जास्त विभव असलेल्या टोकाकडून आपल्याला माहिती आहे कमी विभव असलेल्या टोकाकडे विद्युत विभव त्याच्यामध्ये होत असते. आणि यामध्ये महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कळ यामध्ये बसवलेली विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी त्या ठिकाणी बसवले जातात. या वाहक तारेतून विद्युतधारा वाहते, तर ही वाहत असताना विद्युतधारा ही धन टोकाकडून ऋण टोकाकडे ही विद्युतधारेचं वहन होत असतं. म्हणून आपण या ठिकाणी या बाणाचा निर्देश धन टोकाकडून हा ऋण टोकाकडे करत असतो. अशा पद्धतीनं याची जोडणी केलेली आहे. म्हणजे आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला ही जोडणी दिसत आहे की धन टोकाकडून ऋण टोकाकडे विद्युतधारेचे वहन आणि याच्यामध्ये आर रोध असल्या, म्हणजे आर रोध असलेल्या वाहकातून विद्युतधारा जर वाहत असेल तर वाहकाचा रोध हा वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेच्या कशा प्रमाणात असतो ते आपण पाहणार आहोत. आता जर क्यू इतका विद्युत प्रभार एबी या टोकाकडून ए या टोकाकडून बी या टोकाकडे जात असेल तर ए पासून विद्युतधारा वाहताना बी पर्यंत घडून आलेले कार्य हे आपण व्हीबी आहे असं दाखवूया. आता घडून आलेलं कार्य घडून आणण्यासाठी, ऊर्जा घडून आणण्यासाठी कार्य कोणाकडून घडलं तर या विद्युत घटाकडून कार्य घडलेलं आहे. मग क्यू एवढा प्रभार हा टी या कालावधीसाठी जाऊ दिला असता, म्हणजे टी एवढा विद्युत प्रभार म्हणजे क्यू एवढा विद्युत प्रभार हा टी या कालावधी ए टोकाकडून बी टोकाकडे गेला असेल तर घडून आलेलं कार्य म्हणजेच विभवांतर. या ठिकाणी विभवांतर असेल व्हीबी इतकी ही ऊर्जा असेल. मग विद्युतधारेला दिली गेलेली ऊर्जा, या
याला गेलेली जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचं नंतर कशात रूपांतर झालं, काय झालं, तर या ऊर्जेचे रूपांतरण हे आपल्याला माहिती आहे की हे ऊर्जेचं रूपांतरण हे उष्णतेमध्ये होत असतं. म्हणजे विद्युत रोध, जेव्हा विद्युत धारा वाहते तेव्हा वाहकाचा रोध जास्त असतो, तेव्हा वाहकामध्ये इलेक्ट्रॉन्स हे आढळतात आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की विद्युत बल्बमध्ये बल्ब प्रकाशमान होतो, त्याचे ते तारही तप्त होते आणि बल्ब हा लागतो. आपल्याला माहिती आहे की उजेड देतो, प्रकाश आणि उष्णता दोन प्रकारे ऊर्जा त्यामध्ये रूपांतरित होत असतात. की जी विद्युत धारेचे उष्णता ऊर्जेमध्ये आणि प्रकाश ऊर्जेमध्ये दोन प्रकारामध्ये विद्युत बल्बमध्ये रूपांतर होत असते हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारला गेलेला आहे की डोके चालवा. डोके चालवा विद्युत धारेच्या जागी जर आपण परिपथामध्ये जर मोटर बसवली तर विद्युत घटनेचे कार्य तुम्हाला कोणत्या त्यामध्ये रूपामध्ये दिसून येईल. तर साधं सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे की कशामध्ये दिसून येईल. तर विद्युत धारेचं कार्य हे घडून यायचं असेल तर यांत्रिक ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जेमध्ये हे कार्य घडून येईल. म्हणजे हे कार्य घडताना विद्युत ऊर्जेचं रूपांतरण मोटरला जोडल्याच्या नंतर, म्हणजे परिपथामध्ये जर का मोटर जोडली, चलित्र जर जोडला, विद्युत मोटर जर जोडला तर आपल्याला माहिती विद्युत चलित्र जे उपकरण काय करते, विद्युत ऊर्जेचे रूपांतरण हे यांत्रिक ऊर्जेमध्ये करते. त्याला आपण विद्युत चलित्र असं म्हणतो, आपण त्याला विद्युत मोटर म्हणतो. तर त्या मोटरचं ऊर्जेचं रूपांतरण कशात होईल, तर विद्युत धारेचं रूपांतरण हे यांत्रिक ऊर्जेमध्ये, म्हणजे यांत्रिक ऊर्जेमध्ये पंखा असेल, जसं की पंख्यामध्ये यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरण होतं. जसं की विद्युत पंप आहे, ती सुद्धा मोटरचं आहे. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतरण ही यांत्रिक ऊर्जेमध्ये करणाऱ्या उपकरणाला आपण विद्युत चलित्र म्हणतो, विद्युत मोटर म्हणत असतो. तर यामध्ये बदल आपल्याला दिसून येईल. तर मग या ठिकाणी आपल्याला विद्युत शक्ती, आता विद्युत शक्ती कशाला म्हणायचं आहे. आता आपल्याला विद्युत शक्ती म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की विद्युत शक्ती, आता विद्युत शक्ती ही कोणत्या अक्षराने दर्शवतात, तर ही पी अक्षराने दर्शवली जाते. तर ऊर्जा भागिले की लागलेला कालावधी म्हणजे टी, कालावधी लागलेला कालावधी या नावाने हा दर्शवत असतो. तर आता यामध्ये ऊर्जा घडण्यात या ठिकाणी घडून आलेली जी कार्य आहे, तर आपल्याला माहिती आहे तर ही घडून आलेले जे कार्य आहे, तर घडून आलेलं कार्य म्हणजेच एबी आणि त्यासाठी त्या वाहकातून वाढणारा तो काय क्यू एवढा प्रभार, क्यू ही झाली त्याची ऊर्जा. आता त्यासाठीचा अर्थ लागलेला काय कालावधी हा आहे टी, हा कालावधी त्यासाठी लागला. तर आपल्याला माहिती आहे तर क्यू एवढा प्रभार टी या कालावधीसाठी जाऊ दिला असता तर वाहकाचा रोध काय असतो, तर आपल्याला माहिती आहे. तर मग इथं आपल्याला माहिती आहे की पी बरोबर व्ही आय असं आपल्याला या ठिकाणी. पण इथं काय एबी, तर मग आपल्याला विद्युत ऊर्जेचं सूत्र आपल्याला काय मिळतं, तर व्ही आय हे सुद्धा आपल्याला काय होतं या ठिकाणी सूत्र हे मिळतं. तर या ठिकाणी तुम्हाला विद्युत शक्ती कशाला म्हटलेलं आहे आणि विद्युत शक्ती कोणत्या अक्षराने दर्शवतात, तर विद्युत शक्ती ही पी अक्षराने दर्शवतात. तर विद्युत शक्तीचं एकक काय आहे, तर आपल्या याचं एकक जे आहे तर याचं एकक काय आहे, वॅट आहे. म्हणजे एकक कालावधीमध्ये घडून आलेलं कार्य, विद्युत शक्ती म्हणजे काय, तर एकक कालावधीमध्ये घडून आलेलं कार्य म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला विद्युत शक्ती असं म्हणतो. मग विद्युत ऊर्जा वापरावयाचा दर म्हणजे सुद्धा आपण त्याला काय म्हणतो, विद्युत शक्ती म्हणत असतो. तर याची जी सूत्र आहे, तर याची सूत्र आपल्याला एक नंबर सूत्र आपल्या या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरे जे सूत्र आहे ते म्हणजे आयचा वर्ग, म्हणजे विद्युतधारेचा वर्ग आणि वाहकाचा रोध ही जी आहे ही एक सूत्र आपल्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आणखी काय, तर विद्युत शक्ती म्हणजे काय, तर विद्युत शक्ती म्हणजे आपण असं व्हीचा वर्ग म्हणजे विभवांतर भागिले काय आर, ही जी आहे तर ही सूत्र आपल्याला, हे तिन्ही सूत्र आपल्याला या ठिकाणी
लक्षात येतील की हे सूत्र या पद्धतीने आपल्याला काढता येतं. तर आता हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहा, त्यानंतर आता आपल्याला एक प्रश्न विचारले की विद्युत घटाने केलेलं कार्य यावेळी टी यावेळी पी इतकी विद्युत ऊर्जा दिली असता परिपथातून टी इतकी विद्युत धारा वाहत असेल तर विद्युत धारा काढा. तर आपल्याला ज्यूलच्या नियमाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी याच्यातील असणारी उष्णता जर काढायची असेल तर ती उष्णता कशी काढणार. तर उष्णता काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी तुम्हाला घडून आलेलं कार्य जे आहे तर हे पी उष्णता वाहकाची विद्युत शक्ती आणि त्यासाठी लागणारा कालावधी, ती या कालावधीसाठी गेलेली जी विद्युत ऊर्जा आहे ती विद्युत शक्ती यांचा गुणाकार. मग आता आपल्याला माहिती आहे तर पी बरोबर आपल्याला पीचं सूत्र माहिती आहे. पी बरोबर काय, तर पी बरोबर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पी बरोबर आपण या ठिकाणी आपण काय ठेवू इथं फी फी आणि या ठिकाणी व्ही ते इथं काय आहे ए बी असं ठेवूया. आणि आय म्हणजे विद्युतधारा ही आय आहे आय आणि टी जशाला तसं म्हणजे कालावधी हा टी असं असेल. तर यामध्ये उष्णता किती निर्माण होईल तर ओहमच्या नियमानुसार. तर ओहमचा नियम आपल्याला माहिती आहे, वाहकाचा रोध कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्याच्या दोन टोकाच्या विभवांतराच्या समानुपाती असते. हे आपल्याला हा नियम माहिती आहे की यामध्ये ओहमच्या नियमानुसार, ओहमचा नियम तुम्हाला माहिती आहे की ओहमच्या नियमानुसार आपल्याला माहिती आहे की आय बरोबर आपल्याला विद्युतधारेची म्हणजे वाहकातून वाहणारी विद्युतधारा आय ही वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्याच्या विभवांतराच्या कशी असते विभवांतराच्या ही समानुपाती असते. तर या ठिकाणी तुम्हाला असं सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळतं. वाहकाचा रोध काढायचा असेल तर वाहकाचा रोध काढत असताना तर आर बरोबर व्ही आय, आर बरोबर व्ही आय असं सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे आर रोध असलेल्या वाहकातून विद्युतधारा वाहत असताना यामध्ये निर्माण होणारे जे विभवांतर आहे ते वाहकाच्या ह्या आयच्या व्यवस्थान प्रमाणात असते. हे आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी आपल्याला हे सूत्र जे आहे तर या ठिकाणी आपण याला आपण एक असं नाव देऊया. त्यानंतर ओहमच्या नियमानुसार आपल्याला याची मांडणी करत असताना हे आपण कशी मांडणी करूया. ओहमच्या नियमानुसार ओहमच्या नियमानुसार मग काय मांडावं लागेल तर पहा, तर व्ही ए बी बरोबर आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागेल तर आय म्हणजे विद्युतधारा, आर म्हणजे वाहकाचा रोध. ही सूत्र आपल्याला या ठिकाणी आपण दोन नावं देऊया. त्यानंतर पहा, त्यानंतर यातून वाहकाचा जो याची उष्णता जी आहे ही तर ही एच बरोबर पी बरोबर आपण असंही लिहू शकतो पीचा वर्ग ए बी म्हणजे पीचा वर्ग विभवांतराचा वर्ग गुणिले कालावधी टी आणि वाहकाचा रोध आर म्हणजे असंही आपल्याला अशी मांडणी करता येते. याला आपण 3 असं लिहू शकतो. तर वाहकाचा रोध आर म्हणजे जर एखाद्या वाहकातून विद्युतधारा वाहत असेल तर वाहकाचा रोध आर म्हणजे आर रोध असलेल्या वाहकातून टी या कालावधीमध्ये विद्युतधारा वाहत असेल तर वाहकाचा रोध म्हणजे आय गुणिले आय म्हणजे आयचा वर्ग गुणिले वाहकाचा रोध आर आणि
वाहकातून वाहण्यासाठीचा कालावधी यांच्या हा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये असतो. म्हणून पहा वाहकाचा रोध पहा जर वाहकातून वाहणारी विद्युतधारेचा वर्ग वाहकाचा रोध R आणि वाहकातून विद्युतधारा वाहण्यासाठीचा लागणारा कालावधी T यांच्या प्रमाणात असते असं आपल्याला सांगता येईल. यालाच जूलचा नियम असं म्हटलं जातं. याला जूलचा नियम असं म्हटलं जातं. म्हणजे जर वाहकाचा रोध म्हणजे R रोध असलेल्या वाहकातून T या कालावधीसाठी विद्युतधारा वाहू दिली असता वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्याच्या वर्गाच्या समानुपाती विद्युतधारेच्या आणि कालावधी यांच्या कशी राहते गुणाकाराच्या स्वरूपात असते. आता या ठिकाणी विद्युत शक्तीच्या नियमानुसार आपल्याला याचं एकक काढायचं आहे. आता एकक काढत असताना याच्या समीकरण 1 वरून याच्यानुसार आपण याचे काय काढूया याचं आपण एकक काढूया. म्हणजे आपल्याला इथं सूत्रावरून त्याचं एकक काढूया. कसं एकक काढतात ते पहा. विद्युतधारेचं आपलं सूत्र माहिती आहे. विद्युतधारेचं सूत्र काय आहे तर I बरोबर P बरोबर PI आपल्याला माहिती. तर विद्युत शक्तीचा आपल्याला एकक काढायचं आहे. तर विभवांतराचं जे एकक आहे तर विभवांतराचं एकक हे काय आहे व्होल्ट आहे. मग आपल्याला माहिती आहे व्होल्ट काय त्याला म्हटलं जातं तर 1 जूल एवढं कार्य घडून येण्यासाठी म्हणजे हा जो कार्य घडून येण्यासाठी तर त्या वाहकातून वाहणारा प्रभार किती वाढला आहे तो म्हणजे 1 कुलम. म्हणजे 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहून नेण्यासाठी घडून आलेले कार्य जर 1 जूल एवढा असेल तर त्याला काय म्हणतात त्या तारेतून विभवांतर किती असेल 1 व्होल्ट एवढे असेल. म्हणजे आपल्याला याचं हे झालं V च्या बाबतीत. आता I च्या बाबतीत तर मग I बरोबर काय तर आपल्याला माहिती आहे की Q एवढा विद्युत प्रभार वाहून येण्यासाठी लागलेला कालावधी किती. तर मग आपल्याला याचं माहिती आहे तर एम्पियर जे आहे 1 एम्पियर म्हणजे काय तर 1 एम्पियर म्हणजे 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहून नेण्यासाठी म्हणजे एका सेकंदात असं म्हणून आपण एका सेकंदामध्ये 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहून नेला असेल. एका सेकंदात 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहून नेला असेल तर वाहकातून वाहणारी विद्युतधारा किती एम्पियर आहे 1 एम्पियर आहे असे म्हणतात. मग आपल्याला याचे एकक जे आहे हे एकक काढत असताना आपल्याला याचं एकक काढत असताना वॅट हे एकक मिळवायचं असेल तर यामध्ये विभवांतर म्हणजे काय तर आपल्याला माहिती विभवांतर हे फी म्हणजे काय तर काय 1 जूल एवढं कार्य घडून येताना 1 कुलम एवढं कार्य घडलं असेल तर एका सेकंदात 1 कुलम एवढं कार्य घडलं असेल 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहण्यासाठी 1 जूल एवढं कार्य घडलं असेल तर त्याला म्हणून आपण 1 व्होल्ट. विभवांतराचं एकक व्होल्ट आहे आणि एम्पियर हे याचं आहे. म्हणजे आपण असं इथं 1 व्होल्ट गुणिले 1 एम्पियर 1 व्होल्ट म्हणजे किती तर 1 व्होल्ट म्हणजे 1 जूल एवढं कार्य घडून येण्यासाठी 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहावा लागला आणि 1 एम्पियर म्हणजे एका सेकंदात 1 कुलम एवढा विद्युत प्रभार वाहत असेल तर त्याला आपण काय म्हटलं आहे 1 एम्पियर असं म्हटलं आहे. तर आता या ठिकाणी 1 कुलम इथे काय झालं कॅन्सल झालं. मग आता या ठिकाणी काय झालं 1 जूल आणि 1 सेकंद. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की एका सेकंदात 1 जूल एवढं कार्य घडत असेल तर
तर त्या एककाला काय नाव आहे? वॅट. काय म्हणतात? वॅट असं म्हणतात. म्हणजे वॅट म्हणजे काय? एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य घडून येत असेल तर त्याला काय म्हटलं आहे? वॅट. वॅट हे विद्युत शक्तीची एकक आहे. विद्युत शक्तीचे एकक कशाला? वॅट असे म्हणतात. आता विद्युतधारेचा वास्तविक परिणाम आपण पुढच्या तासात शिकू.